नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विचारल्या जाणाऱ्या थोर व्यक्तींची नावे आणि त्याची संबोधने हा भाग पाहणार आहोत. चला तर मग आपण सुरू करूया. पहिले आहे मोहनदास करमचंद गांधी. यांना आपण महात्मा गांधी राष्ट्रपिता या नावाने ओळखतो. दुसरे आहे विनायक दामोदर सावरकर. यांना स्वातंत्र्यवीर या नावाने ओळखतात. म्हणताना सुद्धा आपण स्वातंत्र्यवीर सावरकर असे म्हणतो. तिसरे आहे बाळ गंगाधर टिळक. यांना लोकमान्य टिळक या नावाने संबोधले जाते. चौथे आहे पंडित जवाहरलाल नेहरू. यांना पंडित आणि चाचा या नावाने ओळखतात. डॉक्टर APJ अब्दुल कलाम. यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते. वल्लभभाई पटेल. यांना सरदार, लोहपुरुष आणि पोलादी पुरुष या नावाने संबोधले जाते. ज्योतिबा फुले. यांना महात्मा या नावाने ओळखले जाते. पांडुरंग महादेव बापट. यांना सेनापती म्हणून ओळखतात. दादाभाई नौरोजी. यांना पितामह म्हणून ओळखले जाते. सुभाषचंद्र बोस. यांना नेताजी या नावाने संबोधले जाते. नारायण श्रीपाद राजहंस. यांना बालगंधर्व या नावाने ओळखतात. रवींद्रनाथ टागोर. यांना गुरुदेव या नावाने संबोधले जाते. सौदागर नारायण गोरे. यांना छोटा गंधर्व म्हणून ओळखले जाते. धोंडो केशव कर्वे. यांना आपण महर्षी या नावाने ओळखतो. पांडुरंग सदाशिव साने. यांना साने गुरुजी या नावाने संबोधले जाते. नरेंद्र विश्वनाथ दत्त. यांना स्वामी विवेकानंद या नावाने संबोधले जाते. विनोबा नरहर भावे. यांना आचार्य या नावाने ओळखले जाते. विठ्ठल रामजी शिंदे. यांना महर्षी या नावाने ओळखले जाते. अण्णाभाऊ साठे. यांना लोकशाहीर म्हणून संबोधले जाते. भाऊराव पाटील. यांना कर्मवीर म्हणून ओळखतात. बाबासाहेब पुरंदरे. यांना शिवशाहीर या नावाने ओळखले जाते. लाल बहादूर शास्त्री. यांना मॅन ऑफ पीस म्हणून ओळखतात. नाना पाटील. यांना क्रांतिसिंह या नावाने ओळखले जाते. गोपाळ गणेश आगरकर. यांना आपण सुधारक म्हणून ओळखले जाते. सावित्रीबाई फुले यांना आपण क्रांतिज्योती म्हणून संबोधले जाते.